सांगलीमध्ये विशाल पाटील, जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये टोलेबाजी। एवढ्या वर्षात जयंत पाटलांनी कधीच जेवायला बोलवलं नाही। विशाल पाटील यांचा हा टोला, तुमचं जेवण आता झालं, आता बारी आमची। विश्वजित कदम यांचा प्रतिटोला, आपण आपलं जेवण नक्की देऊ। जयंत पाटलांचा मिश्किल खुलासा। पालिका प्रशासनाविरुद्ध सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। मुख्यमंत्र्यांनी देखील तक्रारीनुसार अहवाल मागवला। क्षेत्रीय कार्यालयाच्या पुनर्रचनेमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार। रोहित पवार हे आज दादा भुसे यांची भेट घेणार। राज्यातील शिक्षण विभागातील काही प्रश्नांसंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती समोर। मुंबई मेट्रो 3चा प्रवास सुखद होणार। विद्यार्थी आणि पर्यटकांना भाड्यात 25% सवलत। नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवरती सवलतीचे पास मिळतील। MMRC कडून योजना जाहीर। पुण्यात 13 लाख वाहनांना अजूनही जुन्या नंबर प्लेटच। वाहतूक विभागाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले। 5 वेळा मुदतवाढ देऊन देखील केवळ 11,18,849 वाहन चालकांनी उच्च सुरक्षा नोंदणी नंबर प्लेट बसवल्या। वांद्रे रिक्लेमेशन, वरळी, आदर्शनगर आणि अंधेरीमधील सरदार वल्लभभाई पटेल नगरच्या पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा। 3ही प्रकल्पांच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं C&DA या पद्धतीने निविदा मागवल्या। राज्यात स्मार्ट मीटर जोडणीने 1 कोटींचा टप्पा ओलांडला। गेल्या 2 महिन्यांमध्ये 20 लाख नवीन ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्याची माहिती। आकडेवारीवरून अकोला आणि अमरावती विभाग मात्र या योजनेत अद्यापही पिछाडीवर। कात्रज ते कोंढवा रस्त्यासाठी सक्तीचे भूसंपादन करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून लवकरच या प्रस्तावास मान्यता मिळण्याची शक्यता। शहर अभियंता यांची ही माहिती। खडकवासला धरणातून शेतीसाठी 70 दिवस उन्हाळी आवर्तन सुरू राहणार। शहरात पिण्याच्या पाण्याबाबत कपात करण्याच्या सूचना, मात्र शेती सिंचन पाणी कपातीबाबत कुठलीही माहिती नाही अशी माहिती। परभणीमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून मारहाण करण्यात आली। परभणीच्या जिंतूर पोलीस ठाण्यात 3 विरुद्ध गुन्हा दाखल। पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।